धर्मनिरपेक्षतेचा वावडा आहे का हे प्रश्न आता निर्माण झाले। ब्युरो रिपोर्ट, मी मराठी न्यूज, मुंबई। 42व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याच्या घटनेमध्ये सेक्युलर आणि सोशलिस्ट म्हणजे धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द आले। या दोन शब्दांच्या बाबतीमध्ये आक्षेप घेतला जातोय। गेल्या वर्षी ज्या वेळेला संविधान दिवस होता त्यावेळेला जी जाहिरात मोदी सरकारने छापली होती त्यामध्ये या दोन्ही शब्दांना गाळण्यात आलं होतं आणि जे मूळ आपण पाहतो प्रस्तावना होती ती छापण्यात आली होती। 42व्या घटना दुरुस्तीनंतरची प्रस्तावना छापण्यात आली नव्हती। मात्र यावर्षी सुद्धा वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये याचं स्वैर भाषांतर सुद्धा हे प्रिएम्बल ज्याला आपण म्हणतो घटनेचा पार्ट जो आहे त्याचं स्वैर भाषांतर सुद्धा केले गेलं आहे नेमकं, आणि त्यामध्ये पंथनिरपेक्ष शब्द वापरण्यात आलेला आहे। नेमकी काय भूमिका आहे, घटनेशी छेडछाड का केली जाते? जर भाजपला ही गोष्ट, मधु चव्हाण साहेब आपल्या सोबत आहेत या स्टुडिओमध्ये, या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत, प्रवक्ते भाजपाचे, त्यानंतर डॉक्टर सुरेंद्र जोंधळे आपल्या सोबत असणार आहेत आणि हुसेन दलवाई आपल्या सोबत असणार आहेत दिल्लीहून काँग्रेसचे प्रवक्ते। मी या सर्वांकडनं या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। मधु चव्हाण साहेब, मला एक गोष्ट सांगा की 42व्या घटना दुरुस्तीनंतर हे दोन शब्द आले, तर तुम्हाला हे शब्द पटत नाहीये, ते काढायचे आहेत, जाहिरातींमध्ये तुम्ही काढताय, मग जर काढायचे असतील तर तुम्ही घटना दुरुस्ती का करत नाही? या अशा पद्धतीने जे काही बदल केले जातात, नेमकं काय भूमिका आहे आणि पंथनिरपेक्ष शब्दाचा थोडक्यात मला अर्थ सांगा। मुळामध्ये भारतीय जनता पक्ष या देशाला एक निश्चित चांगली त्या ठिकाणी दिशा देऊ इच्छितो। आम्ही काय लपवून ठेवत नाही। 1947 साली देश स्वतंत्र झाल्यानंतर ज्यावेळेला 26 तारखेला त्या ठिकाणी नोव्हेंबरला घटना समिती स्थापन झाली आणि त्या ड्राफ्ट कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले। त्यावेळेला प्रोफेसर के.टी. शाह हे खासदार होते, त्यांनी पत्र लिहिलं होतं की सेक्युलरिझम आणि धर्म सोशलिझम हे दोन शब्द टाकाय। डॉक्टर आंबेडकरांनी त्याला प्रखर विरोध केलेला आहे की या देशाची प्रकृतीच त्या ठिकाणी राज्यकर्त्यांनी कुठला धर्म मानू नये, सगळ्या धर्मांना समान वागणूक दिली जाते इथे, हे त्या ठिकाणी या देशाची प्रकृती आहे। आणि म्हणून श्रीमती इंदिरा गांधींनी जी 1976 साली घटना दुरुस्ती केली ती स्वतःच्या स्वार्थासाठी केली, आणीबाणीमध्ये मी काहीतरी वेगळं करते दाखवण्यासाठी केली। आज जी सगळी मंडळी म्हणतात की रक्ताचे पहाट वाहतील, अलाहाबाद हायकोर्टामध्ये जगमोहनलाल सिन्हा यांनी अनसिटेड प्राईम मिनिस्टर म्हणून भ्रष्टाचारी म्हणून त्यांना त्या ठिकाणी बाद केल्यानंतर त्या ठिकाणी खाली येऊन किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याच्या ऐवजी घटना दुरुस्ती तोडमोड करून टाकली। त्यावेळेला रक्तपाताची भाषा काँग्रेसच्या कुठल्या नेत्यांनी केली नाही। न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबांनी ज्यावेळेला शहाबानू केसमध्ये एक मुस्लिम महिलेला 14व्या शतकामध्ये जाण्याचा निर्णय घेतला दबावाखाली, त्या काळामध्ये तर माननीय स्वर्गीय राजीव गांधी फॉरवर्ड लुकिंग शास्त्राच्या आधारावर त्या ठिकाणी सायंटिफिक दृष्टिकोन असलेले होते, परंतु दबाव आल्यानंतर त्या ठिकाणी घटना बदलली गेली। त्यावेळेला कोणी रक्तपाताची भाषा केली नाही। भारतीय जनता पक्ष हा एकदम आता घटना बदलायला चालला असं काही नाही आहे। जी या घटनेत संविधान दिनाच्या निमित्ताने संसदेमध्ये जी चर्चा झाली आणि स्पष्ट बोलणं देशामध्ये आता अत्यंत आवश्यक आहे। तथाकथित राज्यकर्त्यांनी, तथाकथित समाजवाद्यांनी, विचारवंतांनी काही त्यांच्यातून पूर्ण आदर ठेवून जाऊन या देशात एक गोंधळ सदृश्य परिस्थिती निर्माण केली। या देशात कुठल्या तरी एका निश्चित विचारसरणीवर हा देश उभा राहायला पाहिजे। केवळ भाकरी आणि पोट या दोन गोष्टी जर त्या ठिकाणी माणसाला आवश्यक असत्या तर 1917 साली कम्युनिझम स्थापन झाला, तो 70-75 वर्षात संपला नसता देशातून। अनैसर्गिक विचारावर आधारित, समाज रचनेवर आधारित हा सोशलिझम आणि सेक्युलरिझम शब्द आहेत। हा स्युडो सेक्युलरिझम हे ढोंगी समाज आहे। धर्मनिरपेक्ष काय असतो? धर्म ही व्यक्तिगत जीवनामध्ये आचरणात आणायची गोष्ट आहे। राज्यकर्त्याला कुठला धर्म नसतो। उदाहरणार्थ आम्ही राज्यकर्त्यांसमोर अपीजमेंट टू नन अँड जस्टिस टू एव्हरीबडी हे आमच्या, आणि आम्हाला धर्मनिरपेक्ष शब्द आम्हाला मान्य नाहीये। पंथनिरपेक्ष शब्दाचा अर्थ काय? पंथनिरपेक्ष याचा अर्थ, त्याचा अर्थ मराठी कोणी कोणाला हवा तसा अर्थ लावतो। या देशामध्ये विविध प्रकारचे पंथ आहेत, विविध प्रकारची जीवन पद्धती मानणारे आहेत, विविध प्रकारचे आचार विचार करणारे आहेत। त्याच्यामुळे त्यांना सगळ्या पंथांना समान वागणूक त्या ठिकाणी द्यायची, समान न्याय द्यायचा ही अपेक्षा आहे। धर्म असतोच प्रत्येकाला, निरपेक्ष वगैरे काही नसतं। ख्रिश्चनाला ख्रिश्चन धर्म आहे, हिंदूला हिंदू धर्म आहे, मुस्लिमांना मुस्लिम धर्म आहे। धर्मनिरपेक्ष जगात काय असतं? पण या देशाला धर्म नाहीये ना, या देशाला धर्म नाही, समाजाला धर्म आहे। माणसाला धर्म असू द्या, देशाला तो माणसाचा धर्म, देशाला धर्म नाही, राज्यकर्त्यांना धर्म नाही, त्यांनी सर्व धर्मांना पंथाचा अर्थ काय? मी आज
आज आपण जर पाहिलं तर हिंदू धर्म आहे, हिंदू धर्मातले कुठले पंथ तुम्ही अनेक मानणार? पंथ आहेत हिंदू धर्मात. आता शैशव आहेत, वैष्णव आहेत, अनेक प्रकारचे पंथ आहेत, विविध प्रकारचे पंथ आहेत समाजामध्ये. त्यांचा काही त्या मुद्दा सगळ्या नाहीये. पंथांचा मिळून एक हिंदू धर्म झालाय. आता त्या ठिकाणी शिया आहेत, सुन्नी आहेत, हे सुद्धा पंथ आहेत. पारशी लोकांमध्ये सुद्धा 2 भाग आहेत, ख्रिश्चनांमध्ये सुद्धा 2-3 भाग आहेत. तर त्याचा व्यापक अमरेला आपण पाहूयात ना. धर्म हा त्याचा व्यापक अमरेला आहे. धर्म याच्यामध्ये तो हा, कवर म्हणून होतो. पण पंथनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष हे काही नसतं. आता स्पष्ट बोलायची ही वेळ आहे. ही व्याख्या तुकडी आहे का? मी हुसेन दलवाई यांना विचारणार, नेमका पंथनिरपेक्ष या शब्दाची जी व्याख्या मधु चव्हाण साहेब सांगतायत ती तुम्हाला पटते का? आणि नेमकी पंथापासून, पंथ या शब्दापासून अपेक्षित काय आहे? मला स्वतःला असं वाटतं की हा वाद त्यांनी मुद्दाम उकरून काढलेला आहे. सेक्युलर या देशाचं संबंध राजकारण हे सेक्युलर व्हावं या तऱ्हेचीच घटना बनलेली आहे आणि त्याच्यामध्ये घटनेमध्ये बदल नाही केलेला आहे. घटनेमध्ये योग्य असा भर घातलेला आहे. अशी आपली जी घटना झाली 19 नोव्हेंबरला, की नंतर 26 जानेवारीला ही झाली, आपण अंमलात आणली. त्या घटनेमध्ये त्या वेळेला आवश्यक असे भर घातले गेलेले आहेत, काही ठिकाणी बदल केले गेलेले आहेत. परंतु ही घटना जनतेच्या आशा आकांक्षातून बनलेली आहे हे माझे मित्र जाणून त्यांनी घेतलं पाहिजे. खरं म्हणजे त्यांना ही घटना मान्य नव्हती हे लक्षात घ्या. गोळवळकर गुरुजींनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ही कसली घटना, ही घटना म्हणजे वेगवेगळ्या युरोपमधल्या देशामधले काय काय जमा केलं आणि त्याच्यातून बनवलेली घटना. याच्यामध्ये भारतीय संस्कृतीचं प्रतिबिंब पडलेलं नाही आणि त्याचा उल्लेख राजनाथजींनी पण केला की रामायणाचा उल्लेख केला. आता मला सांगा, घटना आणि महाकाव्य याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे तुम्ही रामाला घेऊन तुम्ही या देशामध्ये हे करणार का? या देशाची लोकशाही तशा पद्धतीने आणणार का? म्हणजे शंभूकाचा खून करणार का? ह्याची सीतेची अग्निपरीक्षा घेणार का? संबंध आपली जी ही आहे घटना आहे, ह्या घटनेमध्ये सर्वांना समान न्याय हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जातीपातीचं उच्चाटन, सर्व धर्माला समान अधिकार, म्हणजे धर्म म्हणून जे अधिकार आहेत ते, सर्वांना बोलण्याचं आणि भाषणाचं स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये 3 भाग केलेले आहेत. एक्झिक्युटिव्ह वेगळं आहे, न्यायव्यवस्था वेगळी आहे आणि प्रत्यक्ष सरकार वेगळं आहे. हे अशा रीतीचं एक चांगला ढाचा बनवला गेलेला आहे. त्याच्यासाठी खूप मेहनत केली गेलेली आहे. ते लगेच बनलं नाही. 1885ला काँग्रेस पक्ष निर्माण झाला, तिथपासून कुठं ना कुठेतरी याचा विचार होत गेला आणि विशेषतः 1935ला जो कायदा झाला त्याचं रिफ्लेक्शन फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याचा उद्देश काय, घटना बनवण्याचा उद्देश काय, घटना कशी असावी या संबंधी पंडित नेहरूंनी एक पत्र लिहिलेलं होतं, ज्याचा उल्लेख आंबेडकरांनी केलेला आहे. त्याचे उद्देश काय काय आहेत ते त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानुसार ही घटना बनली. बाबासाहेबांनी 3 वर्ष सातत्याने प्रचंड मेहनत घेऊन, एक लक्षात घ्या, ते ड्राफ्ट बनवायचे आणि मग त्या ह्याच्याकडे समितीकडे जायचे, तेव्हा तिथे चर्चा व्हायची. विद्वान लोक होते त्याच्यामध्ये. आणि त्यांनी आणखी एक गोष्ट मी सांगेन, हिंदुस्थान पाकिस्तान झालं त्या पार्श्वभूमीवर सुद्धा आपली घटना ही उदारमतवादी झाली आणि अजून पाकिस्तानसारखी स्थिती आपली झाली नाही. याचं कारण हे की ती घटना आहे ज्या घटनेवर सगळ्यांचा विश्वास आहे. आता यांचं असं म्हणणं आहे, गोळवळकर काय, दत्तोपंत ठेंगडी काय, दीनदयाल उपाध्याय काय किंवा सुदर्शन काय हे म्हणाले, तसं आपण करायचं का? त्यांना तर ते आज त्याचा ह्यांनी पण अरुण जेटलींनी उल्लेख केला 1933 मध्ये चीन आपल्या ह्याच्यात जर्मनीमध्ये काय झालं, तिथला नाझीवाद काय आहे, त्या नाझीवादाचा केवढा ह्याच्यामध्ये उल्लेख आहे गुरुजींच्या पुस्तकामध्ये. आणि कुठे ना कुठे त्या तऱ्हेचं मॉडेल त्यांनी बनवलेलं होतं. आपण एक लक्षात घ्या, भाजप हे RSSची राजकीय आघाडी आहे. कारण ते कुठेही असं म्हणत नाही आम्ही नाही म्हणून.
म्हणजे त्यांचा कुणीतरी निधन पावल्यानंतर प्रधानमंत्री सुद्धा असं म्हणतात मी त्यांचा हे आहे मला त्यांच्याबद्दल फार आदर होता आणि मी त्यांचा चेला आहे. म्हणजे त्यांचं कसल्याही प्रकारे या देशाच्या एकंदर भूमिकेवर, एकंदर संस्कृतीवर, एकंदर सम्यक अशा विचारावर ज्यांचा विश्वास नाही त्यांना जर आमचे पंतप्रधान आपले गुरु मानत असतील तर मी येतो तुमच्याकडे. दलवाई साहेब, मी तुमच्याकडे येतोय का? ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर, कारण तुम्ही आता बरेच मुद्दे मांडलेत, मात्र त्याची उत्तरं सुद्धा मधू चव्हाण यांच्याकडनं घ्यायचे, त्यानंतर सुरेंद्र जोंधळे यांच्याकडनं सुद्धा मला समजून घ्यायचं नेमकं, आणि ज्या पद्धतीने घटनेमध्ये वेगवेगळे प्रवाह आणण्याचा प्रयत्न केला जातोय ते नेमके काय आहेत त्याची सुद्धा बारकाईने आपण तपासणी केली पाहिजे. हे सर्व आपण करूयात एका ब्रेक नंतर. ब्रेकवर जाण्याआधी आजचा प्रश्न पुन्हा एकदा पाहूयात. मोदी सरकारला धर्मनिरपेक्षतेचं वावडं आहे का? तुम्हाला काय वाटतं? टाईप करा मी मराठी स्पेस टीव्ही स्पेस, तुमचं उत्तर टाईप करा आणि पाठवा 56767 वर. तुम्ही तुमचं मत @मी मराठी न्यूज या आमच्या ट्विटर अकाउंटवरही नोंदवू शकता. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. मी मधू चव्हाण यांना विचारणार आहे की एकंदरीतच आपण ज्या वेळेला घटनेतल्या अनेक गोष्टींच्या बाबतीत म्हणतो, आपली घटनेमध्ये अनेक स्कोप आहेत बदल घडवण्याचे सुद्धा. तुम्हाला जे जे वाटतं ते तुम्ही घटना दुरुस्तीच्या माध्यमातून का करत नाही? ह्या शब्दाचा छळ करून, कारण पंथ आहे की धर्म, याच्या छळामधून काय मिळणार आहे नेमकं? कोणाशी स्कोर सेटल करण्याचा काय राजकीय अजेंडा पुढे रेटण्याचा हा काही राजकीय अजेंडा नाही. कुठेही आज आपल्या संसदेमधल्या भाषणामध्ये आम्हाला आता घटना दुरुस्ती करायची आहे असं राजनाथ सिंगनी काही म्हटलं नाही. त्या ठिकाणी जे कॉन्स्टिट्यूशन डेज होता त्या ठिकाणी त्या निमित्ताने त्याने आपले विचार मांडलेले आहेत, आणि हे खरंच आहे की म्हणजे एका विशिष्ट लोकांचा अनुनय करणं आणि त्या ठिकाणी बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाचं जे चांगलं आहे, जे त्यांनी काय बोललं तरी त्याला विरोध करणं, हा सेक्युलरिझमचा अर्थ झाला. अपीचमेंट हा त्याचा अर्थ झाला. त्यांनी घटना दुरुस्ती, त्यांनी उलट ज्या वेळेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा सत्तेवर आले तेव्हा त्यांनी विचारलं की माझा धर्म घटना पाळणं, घटना माझा धर्म आहे त्यांनी सांगितलं. संसदेला त्यांनी नतमस्तक झाले. भारतीय जनता पक्ष मानतोय की आपली घटना ही रिजिड पण नाही आणि इलेस्टिक पण नाही, दृढ पण नाही आणि लवचिक पण नाही आहे. केशवानंद भारती खटल्यामध्ये जेव्हा निर्णय झाला त्यावेळेला तुम्ही घटनेची चौकट न बदल करता त्याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तो बदल करा. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी कशासाठी आहेत की त्या काळामध्ये आवश्यक असणारे कालानुरूप काही बदल करायचे असतील. उदाहरणार्थ 50% महिलांना आपण रिझर्वेशन दिलेलं आहे, दलितांसाठी आपण त्या ठिकाणी रिझर्वेशन्स केलेले आहेत, अनेक आपण गोष्टी करतो. परंतु घटना आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एखादी म्हटलेलं की घटना कुठली चांगली का वाईट नसते. त्यांनी असं म्हटलं, इट रिक्वायर्स नो प्रॉफिट टू से दॅट इट विल फेल. It is therefore futile to pass any judgment upon the constitution without reference to part which the people and their parties are liable to play. जो पक्ष सत्तेवर येईल तो कसं तिचं पालन करतो याच्यावर अवलंबून आहे. पक्ष नाही, सत्ताधारी आता ह्याला तर सोशलिझम हा शब्द कशाला आणलेला आहे? एक वाक्य बघतो त्यावेळेला घटना झाली तर कम्युनिस्टांनी सोशलिस्टांनी घटनेला विरोध केला होता. तर आंबेडकरांनी त्यांना असं म्हटलं, द सोशलिस्ट वॉन्ट्स टू थिंक द फर्स्ट थिंग दे वॉन्ट इज दॅट इफ दे कम इन पॉवर द कॉन्स्टिट्यूशन मस्ट गिव्ह देम द फ्रीडम टू नॅशनलाइज और सोशलाइज ऑल प्रायव्हेट प्रॉपर्टी विदाउट पेमेंट ऑफ कॉम्पेन्सेशन. म्हणजे त्यांना नको होती घटना, कम्युनिस्टांना पण ही घटना नको होती. आता माझे मित्र दलवाई म्हणाले ते खरं म्हणजे कधी बेछूट बोलत नाहीत, अतिशय विचाराने योग्य ते बोलतात, दुसऱ्याच्या विचाराचा आदर पण करतात. कधीही म्हटलेलं नाही त्या ठिकाणी गोळवळकर गुरुजींनी की घटना होय. प्रत्येक देशामध्ये त्याच्या प्राचीन चांगल्या गोष्टीचा ठसा तिथे उमटायला पाहिजे ना, उमटायलाच पाहिजे ना. आणि म्हणून आपल्या घटनेमध्ये आता अमेरिकेची घटना ही 2-4 महिन्यामध्ये झाली, तर ऑस्ट्रेलियाच्या घटनेला 7-8 वर्ष लागली, कॅनडाच्या घटनेला 2-2.5 वर्ष लागली. आपल्या घटनेला एवढी जवळजवळ काय केलं तसं त्यावेळेला अनेकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घटना समितीसमोर ड्राफ्ट भाषण इतकं अप्रतिम आहे की या घटना ही आपली घटना खरंच आदर्श आहे. आणि म्हणून आणीबाणीमध्ये श्रीमती इंदिरा गांधींनी आणीबाणी आणल्यानंतर सुद्धा जो सत्तांतर झालं ते या घटनेमुळे झालं, निवडणुकीच्या माध्यमातून झालं. आज आपली जी लोकशाही प्रगल्भ आहे त्याच्यातल्या काही त्रुटी सोडल्या किंवा राजकीय पक्षांनी काही स्वार्थासाठी त्याच्यामध्ये केलेले बदल सोडले तर अजूनही आपली लोकशाही चांगली आहे.
म्हणजे आता बिहारची निवडणूक झाली, बिहारच्या निवडणुकीत सत्तांतर कशाच्या माध्यमातून झालं? मतपेटीच्या माध्यमातून झालं. आणीबाणीनंतर अनेकांना असं वाटत होतं की नाही आता हे बंद केलं पाहिजे, क्रांती केली पाहिजे, परंतु सत्तांतर कशाच्या माध्यमातून झालं? मतपेटीच्या माध्यमातून झालं. म्हणून मला असं वाटतं की ह्या काही थोटान शब्द आहेत. आता पंथ आणि धर्म, राज्य आणि राष्ट्र, फरक आहे की नाही? काही लोक गल्लतच करून टाकतात राज्य आणि राष्ट्र याच्यामध्ये. राज्य ही एक व्यवस्था आहे, राष्ट्र एक व्यापक कल्पना आहे, पंथ एक व्यवस्था आहे, धर्म एक व्यापक कल्पना आहे. म्हणून मला असं वाटतं की सेक्युलरिझम हा शब्द गंगेत नर्मदेच्या गोट्यासारखा गुळगुळीत झालाय, अर्थहीन झालेला आहे. त्याचा दुरुपयोग वाटेल तसा पाहिजे तो दुरुपयोग होतोय का नेमका? मी जोंधळे सरांकडनं याचं थोडंसं मार्गदर्शन आपण घेऊयात की जोंधळे सर, नेमकं सेक्युलरिझमचा चुकीचा अर्थ आपण लावलाय का, आणि याच्यामध्ये सेक्युलरिझम मध्ये धर्म अपेक्षित आहे की पंथ अपेक्षित आहे? मी पहिल्यांदा सेक्युलर याचा नेमका अर्थ काय आहे हे सांगतो. पहिल्यांदा मी इंग्रजी शब्द जाणीवपूर्वक वापरतो आणि नंतर मग धर्मनिरपेक्षता, पंथनिरपेक्षता हे शब्द काय ध्वनित करतात त्याच्याबद्दल मी बोलेन. सेक्युलर या संकल्पनेमध्ये तीन महत्वाच्या गोष्टींचा, तीन महत्वाच्या घटकांचा अंतर्भाव आहे. एक म्हणजे फ्रीडम ऑफ रिलिजन, धर्माचं स्वातंत्र्य. दोन, नागरिकत्व, नागरिकत्वाचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला, तो कोणत्याही धर्माचा जरी असेल तरी त्या राज्याचा, राष्ट्राचा त्याला नागरिकत्वाचा अधिकार त्याला उपभोगता येईल. आणि तिसरा अधिक महत्वाचा आहे तो म्हणजे सेपरेशन ऑफ स्टेट अँड रिलिजन, राज्यसंस्था आणि धर्म यांच्यामध्ये याच्यामध्ये फरक. पहिलं काय आहे? फ्रीडम ऑफ रिलिजन, धर्म स्वातंत्र्य. म्हणजे सेक्युलरिझम या शब्दामध्ये किंवा सेक्युलर या शब्दामध्ये धर्माचं स्वातंत्र्य अबाधित आहे, नागरिकत्व हे कोणत्या धर्माच्या आधारावर दिलं जाणार नाही, आणि शासन संस्था आणि धर्म याच्यामध्ये फारकत केली जाईल, हा खरा अर्थ आहे. आता या तिन्ही तत्वांचा, तिन्ही घटकांचा फार मोठा प्रभाव हा भारतीय राज्यघटनेवर आहे. कारण कलम क्रमांक 25 ते 28 यामध्ये आपण प्रत्येक व्यक्तीला धर्माचं स्वातंत्र्य आपण दिलेलं आहे, फ्रीडम ऑफ कॉन्सायन्स दिलेलं आहे. इतकंच नव्हे तर धर्म प्रचाराचं स्वातंत्र्य सुद्धा आपण दिलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही धर्मावर हल्ला, आक्रमण होण्याची शक्यताच नाहीये. ही आपण गोष्ट राज्यघटनेच्या द्वारे आपण मान्य केलेली आहे. आता जर आपण आपली राज्यघटना जर पाहिली आणि माझ्याकडे तीन त्याचे त्या भारतीय संविधानाचे आणि विशेषतः प्रिएम्बलचे तीन माझ्याकडे फॉर्मॅट्स आहेत. इंग्रजीमध्ये सेक्युलर हा शब्द वापरलेला आहे, हिंदीमध्ये पंथ निरपेक्ष हा शब्द वापरलेला आहे, आणि मराठी जी आहे, जी महाराष्ट्र राज्याच्या भाषा संचालनालयाने ती प्रकाशित केली आहे 2006 मध्ये, तर तिथे धर्मनिरपेक्ष हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे या सेक्युलर या शब्दाचे दोन असे वेगवेगळे व्हर्शन्स हे आपण वापरले आहेत, हे आपल्या निदर्शनास येतं. आता या पार्श्वभूमीवर आणि मी माझी पुन्हा मी ठळकपणे मला एक सांगायचं की मी जी प्रारंभी सेक्युलरची व्याख्या केली त्याच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर भारतीय राज्यघटनेमध्ये सेक्युलर हा अर्थ अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिबिंबित झालेला आहे. आता एक दुसरा फरक आपण करायला हवा की आपली राज्यघटना सेक्युलर आहे का? हो, आपली राज्यघटना सेक्युलर आहे. सत्ताधारी पक्ष, मग तो काँग्रेस असो, मधल्या काळातला जनता दल असो किंवा भाजप असो, आता या सरकारांचा राजकीय व्यवहार हा कसा राहिलेला आहे, आणि ज्या धर्मनिरपेक्षता शब्दावरून जास्त वादंग, चर्चा, वादळ जे होतं ते कशामुळे होतं की असा एक आरोप विशेषतः भाजपकडनं, संघ परिवाराकडनं येतो की काँग्रेसचं धोरण ते सरकारमध्ये असताना आणि पक्ष म्हणून हे सुडो सेक्युलर होतं, नकली धर्मनिरपेक्षतावादी होतं. आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या राजकीय पक्षाचा व्यवहार हा नकली धर्मनिरपेक्षतावादी असणं आणि राज्य सरकारची धोरणं ही नकली धर्मनिरपेक्षतावादी असणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. काँग्रेसचा कारण आपण जर पाहिलं, कारण आता म्हणजे सुडो सेक्युलर का, तर असा आरोप केला जातो की मुस्लिमांचा अनुनय
सामाजिक आणू नये, राजकीय आणू नये, हा काँग्रेस पक्षानं, काँग्रेस सरकारनं केला. आता आपण घटकाभर ही जर बाब मान्य केली तर आपल्याला असं लक्षात येईल की मग सच्चर कमिटीनं जो अहवाल दिलेला आहे त्याच्यामध्ये गेल्या 25 वर्षामध्ये या भारतामध्ये मुस्लिमांची स्थिती कशी राहिलेली आहे आणि त्या या दयनीय अवस्थेला काँग्रेसच जबाबदार आहे. मी काँग्रेसचा असा स्पष्ट उल्लेख त्या सच्चर कमिटीमध्ये केलेला नाहीये. तर त्यामुळे मग प्रश्न उपस्थित होतो की या काँग्रेस सरकारचं धोरण किंवा काँग्रेस पक्षाचं धोरण हे खरोखरच मुस्लिम धार्जिनं होतं का? दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये संबंध आपले सांस्कृतिक व्यवहार म्हणजे मग आता अगदी महाराष्ट्रामध्ये बोलायचं झालं तर पंढरपूरला विठ्ठलाच्या मंदिरामध्ये मुख्यमंत्री सपत्नीक हे पूजा करतात किंवा कोणतेही असं शासकीय कार्यालय नाहीये की जिथं सत्यनारायणची पूजा घातली जात नाहीये किंवा गणपतीचा किंवा सरस्वतीचा किंवा आणखी कोणत्या देवतेचा फोटो तिथं छायाचित्र नाही असं नाहीये. त्यामुळे आपण जर हा व्यवहार जर पाहिला सार्वजनिक व्यवहार सरकारी कार्यालयामध्ये तर त्यामुळे आपल्याला प्रश्नचिन्ह तयार होतं की खरोखरच मग हे हिंदू राष्ट्र आहे का नकली धर्मनिरपेक्षता आहे का खरोखरच मुस्लिमांचा अनुनय केला जातो. हे असे सगळे प्रश्न हे या आपल्या राजकीय व्यवहारामधून आणि सामाजिक व्यवहारातून निर्माण होतात. मला काय महत्त्वाचा मुद्दा काय सांगायचा आहे की आपली राज्यघटना ही खऱ्या अर्थाने आणि भारतीय संदर्भामध्ये ही धर्मनिरपेक्षतावादी आहे. कारण शासन संस्थेनं म्हणजे देर इज नो स्टेट रिलिजन म्हणजे भारतीय शासन संस्थेनं असं म्हटलेलं नाहीये की आमचं राष्ट्र आमचं राज्य हे हिंदू धर्मासाठी आहे किंवा मुस्लिम धर्माच्या विरोधामध्ये आहे किंवा ख्रिश्चन धर्माच्या विरोधात आहे. हे आपल्या राज्यघटनेमध्ये कुठेही म्हटलेलं नाहीये. त्यामुळे ही बाब आपण अतिशय महत्त्वाची मानली गेली पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा मला मुद्दा असा मांडायचा आहे तो म्हणजे की एक पंथ निरपेक्षता. आता एक आपण मान्यच केलं पाहिजे की भारतीय समाज हा बहुलवादी समाज आहे, प्लुरल सोसायटी आहे. या देशामध्ये अनेक हजारो वर्षापासून अनेक धर्म पंथ जाती वंश हे मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांची खूप मोठी सर्विस झालेली आहे. त्यामुळे हा धर्म म्हणजे भारतीय समाज हा केवळ हिंदू आहे किंवा केवळ अजूनही कोणता आहे हे असं म्हणणं हे अव्यावहारिक आहे, हे अनैतिहासिक आहे. भारतीय समाज हा प्रारंभापासून हजारो वर्षापासून कारण इथं शक कुशाण ग्रीक पोर्तुगीज अनेक मोगल अरब म्हणजे भारत जगामध्ये जेवढे म्हणून वंश आहेत त्यांचं आगमन हे भारतामध्ये झालेलं आहे. आणि त्यामुळे एक भारतीय संस्कृती भारत म्हणून असं म्हटलं जातं की भारताची एक सांघी विरासत आहे. त्यामुळे या गोष्टीला आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही. आणि म्हणून भारतीय समाज हा बहु समाज आहे. तो काही हिंदू धर्माचा आहे असं नाही. कारण शैव आणि वैष्णव ज्यांचा चव्हाणांनी उल्लेख केला तो अतिशय महत्त्वाचा आहे. तर शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये अक्षरशः त्यांच्या सांस्कृतिक व्यवहारामध्ये आणि भूमिकेमध्ये सांस्कृतिक भूमिकेमध्ये अगदी 7 दिवसांचं नातं आहे. शिया सुन्नी यांच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात भांडणं होतात. कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात मतभेद होतात, भांडणं झालेली आहेत, क्रुसेड झाले आहेत युरोपमध्ये. त्यामुळे आपण मला सांगायचं की पंथ निरपेक्षता हा म्हणजे मुळात या सेक्युलर या शब्दाचा आपण भाषांतर आपण कसं केलं हा खरा मूर्त प्रश्न आहे आणि म्हणजे हा व्यवहाराचा प्रश्न आहे. आणि म्हणून तत्व आणि सिद्धांताच्या पातळीवर पाहिलं तर भारतीय राज्यघटना ही खऱ्या अर्थानं सेक्युलर आहे. आणि त्यामुळे आपण एखाद्या राजकीय पक्षाच्या धोरणांमुळे भारतीय राज्यघटनेला पुन्हा एकदा पिंजऱ्यात उभं करणं सुद्धा चुकीचं आहे. आपण ही चर्चा सुरूच ठेवूयात. एका ब्रेकसाठी थांबण्याची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर या चर्चेमध्ये मला आणखीन काही मुद्दे घ्यायचे आहेत. पण ब्रेकवर जाण्याआधी आजचा प्रश्न पुन्हा एकदा ऐकूयात. मोदी सरकारला धर्मनिरपेक्षतेचं आवडा आहे का? तुम्हाला काय वाटतं? टाईप करा मी मराठी स्पेस. कुठेतरी एलर्जी वाटते का तुम्हाला? दलवाई साहेब, एकंदरीत ज्या पद्धतीने आपण पाहिलं पार्लमेंटमध्ये गेले 2 दिवस लोकसभेमध्ये गेले 2 दिवस ज्या पद्धतीने डिबेट सुरू आहे तुमच्या मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा आक्षेप घेतला याला आणि एक जोरदार हमला सुद्धा केला राजनाथ सिंह यांच्या भाषणावर. एकंदरीतच तुम्हाला असं वाटतं का कुठेतरी घटनेच्या मूलभूत ढाच्याला धक्का लावण्याचा प्रयत्न भाजपतर्फे केला जातोय? एक लक्षात घ्या, वाजपेयींचं ज्या वेळेला सरकार होतं त्यावेळेलाच या संबंध घटनेच्या संबंधामध्ये वेगळा विचार चालू झालेला होता. तशा कमिट्या नेमल्या गेलेल्या होत्या. नंतर संबंध देशातून त्याला विरोध झाल्यानंतर ते सगळं बासनात गुंडाळलं गेलं. आता काय झालंय, हे मोदी सरकारचं एक वैशिष्ट्य असं आहे की जे करायचं ते बोलायचं नाही, करायचं. एक लक्षात घ्या, धर्मनिरपेक्षता या शब्दाला त्यांचा इतका विरोध का? आणि माझे मित्र जे म्हणतात ते काही खरं नाही की धर्मनिरपेक्षता मुसलमानांमुळे हा शब्द आलेला नाही आहे.
की काँग्रेसमुळे बदनाम झाला? धर्मनिरपेक्षता हा शब्द काँग्रेसमुळे बदनाम नाही, झाला असं वाटतं का तुम्हाला? नाही मुळीच नाही. उलट असं आहे की याच्यामुळं एक घडलं असं की हा देश एकत्र राहिला. हा देश इतक्या मोठ्या प्रमाणात, इथे जात वेगळा, धर्म वेगळं, इथे पंथ वेगळे, इथे तुमचे भाषा वेगळ्या, रिजनच्या ह्या वेगळ्या, आहार सुद्धा वेगळा आहे इथे. आणि ह्याच्यात सगळ्यांना घेणं आणि मुख्य म्हणजे दलित समाज जो कुसा बाहेर होता त्याला आत घेणं हे किती कठीण होतं. बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की हिंदू धर्माच्यामुळं ही सुबंध जाती व्यवस्था टिकलेली आहे आणि इथे आम्हाला दलितांना अतिशय वाईट वागणूक जे मिळते ती धर्मामुळं मिळते असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. म्हणजे लोकांची चूक नाही तर धर्माच्या अनुषंगानं लोक धर्माचं म्हणून ते सगळं करतात आणि आमच्यावर अन्याय करतात, आम्हाला माणुसकीहीन वागणूक देतात हे बाबासाहेबांनी म्हटलं. आणि बाबासाहेबांनी शेवटी तो धर्म सोडून ह्याच्यामध्ये गेले, त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं. हे लक्षात न घेताना याच्याबद्दलची चर्चा होऊ शकत नाही. आता धर्मनिरपेक्षतेची अपेक्षा काय आहे की त्याच्यामध्ये घटनाकारांना अभिप्रेत हे होतं की घटना ही धर्मनिरपेक्ष असेल आणि समाज हा धार्मिक आहे. त्या आस्ते असते त्या समाजाचं सेक्युलरायझेशन करणं हे घटनेनं सरकारवर टाकलेलं जबाबदारी आहे. दुर्दैवानं नेहरूंच्या काळामध्ये जितकं ते झालं पुढे ते झालं नाही, कारण आपला समाज इतका धार्मिक आहे त्याच्यामुळं हे होऊ शकलं नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आपण त्याचा उल्लेख केला, मला वाटतं सुरेंद्रजींनी उल्लेख केला की प्रत्येक कुठेतरी हे असलं काय पायाभरणी असली की तिथे धर्म आणतो. पोलिसांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा धर्म, गाडीमध्ये सुद्धा धर्म, जिकडे तिकडे मंदिरं असतात, काही ठिकाणी जिथे मुसलमान असतील तिथे मशीद असेल, हे सगळं जे आहे सरकारने यापासून लांब राहिलं पाहिजे. प्रशासन, शासन व्यवस्था ही धर्मातीत असेल असं आहे. मग आमच्या मित्रांना धर्मनिरपेक्ष म्हणण्याऐवजी धर्मातीत चालेल का? माझं असं म्हणणं नाही की धर्म पाळू नये, सगळ्या धर्मांना समान न्याय मिळालेला आहे, सगळ्या धर्मांना त्यांचा धर्माचा प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, सगळं आहे. परंतु वस्तुस्थितीमध्ये शासनाने जे काम केलं पाहिजे ते करत नाही. खऱ्या अर्थाने राज्यघटनेचं पालन सुद्धा होताना आपल्याला दिसत नाही. आपला धर्म रस्त्यावर आपल्याला दिसतो, तो कोणाचाही असू दे, कोणाचेही प्रार्थना स्थळ असतील, कोणाची वर्शिप आपण पाहिली, ही सर्व रस्त्यावर सुद्धा दिसते. मधु चव्हाणजी, मला एक गोष्ट सांगा, काँग्रेस याला जबाबदार आहे काय? धर्मनिरपेक्ष शब्द हा बदनाम व्हायला, आणि जर तो काँग्रेसमुळे बदनाम झालेला असेल तर तुम्ही काँग्रेसला शिव्या द्या ना. तुम्ही घटनेमध्ये त्या पद्धतीचं प्रिएम्बलचं भाषण जर आपापल्या मुळामध्ये